सगळेजण आहे ना नवरीचीच वाट पाहतोय. कालपासून आहे ना नवरी चालली नाहीये. मुलांना काही गरज आहे का मेहंद्या काढायची? हाय, मी गायत्री. तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तर मी फायनली जळगावला आलेली आहे. आज माझ्या मामाच्या मुलीची मेहंदी आहे. तर आज सकाळी म्हणजे संध्याकाळी मेहंदी आहे. तर आज सकाळी अष्टीवर आहे, म्हणजे त्यांच्यात असं अष्टीवर वगैरे करतात. तर मी तुम्हाला सगळ्यांना भेटवणार आहे. माझ्या भावाची एंट्री डायरेक्टली कांदे कापतानाच. तर हे माझे पप्पा आहे, हे माझे लहान मामा, हे माझे मोठे मामा, हे बाबा, ही माझ्या मामाची मुलगी. हिच्याच बहिणीचं लग्न आहे. आणि इकडं सगळं असं सेटअप लावला. इकडं सगळं स्वयंपाकाचा तळण चालू आहे वाटतं. माझी मम्मी आहे, ही आजी, ह्या मामी, ही मावशी. सगळ्या इकडं बायकांचा अष्टीवराचा स्वयंपाक चालू आहे. ही माझी लहान मामी. तर आम्ही सगळ्यांची जण आहे ना नवरीचीच वाट पाहतोय. कालपासून आहे ना नवरी चालली नाही आहे, ती काढायला गेलेली आहे. आणि नवरी तर आम्हाला दिसलीच नाही अजूनपर्यंत. आता काय माहिती कधी येईल. जेव्हा नवरी येईल ना तेव्हा तुम्हाला नक्की दाखवते. आओ इकडे बघा, ए इकडे बघा. इथे नवरी सुद्धा भावाला मेहंदी काढून देते बघा. त्या मुलांना काही गरज आहे का मेहंद्या काढायची? नंतर कामच करायचे, नंतर बादलाच उचलायचं आहे ना. तर गावाकडे ना ही रिच्युअल असते की लग्नाआधी ना देवांची पूजा केली जाते. तर हे देव आहे ना आपले कुळाचे देव असतात. तर हे सोनाराकडे उजळून घेतात आणि नंतर घरून आपल्याला पूजा करायची असते. आणि नंतर ते आपल्या जे लग्न घर असतं तिथे नाचवत घेऊन जातात. बोला आता. आमचे पोरं खरंच गैरे साधे वाधे राहून गेले. बोला नाव घ्या. आमच्या सुना चांगल्या भेटून गेल्या. संसार रूपी सागर जीवन रूपी नौका राजेश रावांचं नाव घेते सर्वजण ऐका. ऐकलं. मी गाणे टाकून गेले नंतर. सकाळी ना अष्टीवरांचा प्रोग्राम झाला. तिकडे आम्ही सगळे जोड्या जोड्या बसलो होतो. ते तर काही मला कॅप्चर नाही करता आलं. मग आता मेहंदी आहे, म्हणजे बाकीच्यांचे सगळे जेवणं चालू आहे, आमचे अजून बाकी आहे. तर बाकीचे पाहुणे जेवण करता आहे. त्यानंतर आम्ही डान्स करणार आहोत. तर ते तुम्हाला तर दाखवेलच, ती आमची मजा पण दाखवेल. कारण आम्ही सगळे भाऊ बहिणी जर जमलो ना तर इतकी मजा करतो. तर तीच तुम्हाला मला दाखवायची आहे. मला ना एक गोष्ट सांगायची तुम्हाला. तर हे मी मामाच्या मुलीच्या लग्नाला आली आहे, म्हणजे हे माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे. पण आता उद्या सकाळी आम्ही नवरदेवाल्यांकडे जाणार आहे, म्हणजे नवरदेव ठिकाणी लग्न आहे, पानसेमलला लग्न आहे. तर आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. उद्या सकाळी आमची बस केलेली आहे सगळ्यांना पाहुण्यांना, आणि आम्ही तिकडे जाणार आहोत. तर आम्ही जिथं जाणार आहोत, म्हणजे नवरदेव जो आहे ना तो पण माझा भाऊच आहे. तर तो कसं काय, तर तो माझ्या मोठ्या पप्पांचा मुलगा आहे. तर इकडनं म्हणजे आम्हाला दोघीकडून इन्व्हिटेशन आहे, एक मुलाकडून पण आहे आणि मुलीकडून पण आहे. तर इकडं माझा भाऊ आहे आणि इकडं माझी बहीणच आहे. आधी इकडच्यांशी आम्ही मजा करून घेतो, मग नंतर उद्या तिकडं भेटू. तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की जे आम्ही लग्नासाठी आलो आहोत तर ते दोघं साईडने आहे, म्हणजे आम्ही नवरदेवकडून पण आहे आणि नवरीकडून पण आहे. तर आम्ही ना दोघांकडनं असणार आहोत, म्हणजे नवरदेवकडून पण आणि नवरीकडून पण. तर तुम्हाला दाखवेल मी. दोघांची जोडी खूप छान आहे, दोघं असे बारीक बारीक आहे. तर छान आहे जोडी. आणि मी हे अशी काहीतरी दिसते, तुम्हाला मला पूर्ण दाखवता आलं तर मी दाखवेल. तर तुम्हाला मी कशी वाटते, माझं मेकअप कसं वाटतं हे मला कमेंटमध्ये सांगा. तर आम्ही मेहंदीसाठी तयार झालो आहोत. आता मेहंदी आहे आणि हे बघा नवरी. तर ही आमची नवरीबाई आहे, ती पण मेहंदीसाठी रेडी झाली आहे.
तुझं घागरा दाखव ना. देऊ सरक ग 1 मिनिट. छान आहे. मेकअप पण छान झाला आहे. घरीच केलाय बरं का आमच्या नवरीने मेकअप.